नमस्कार, मी धनाजी भालेराव. खरी आणि विश्वसनीय माहिती देणारं आपल्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव सारथी एज्युकेशन मराठी. आज आपण मयत व्यक्तीच्या नावावरील जमीन तसेच मयत व्यक्तीच्या नावावरील बँकेमधील पैसे कसे निघतात त्याविषयी काय काय प्रोसेस असते ती प्रोसेस आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. जर एखादी व्यक्ती मयत झाली असेल आणि त्या मयत व्यक्तीच्या नावावरती जमीन असेल आणि ती जमीन जर आपल्याला नावावर करून घ्यायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला त्या क्षेत्रातील तलाठी अधिकाऱ्याला भेटावं लागतं. त्या तलाठी अधिकाऱ्याला भेटल्यानंतर मयत व्यक्तीचे जर पुरुष असेल तर त्याची पत्नी, मुलं, मुली यांचं नाव त्या जमिनीच्या सामायिक क्षेत्रामध्ये घेतलं जातं आणि सामायिक क्षेत्रामध्ये घेतल्यानंतर आणि यामधूनही जर आपल्याला स्वतःच्या नावावर ही जमीन करायची असेल तर करून घ्यायची असेल तर बाकीच्या वारसदारांची आपल्याला संमती घ्यावी लागते आणि ही संमती 100 रुपयाच्या किंवा 500 रुपयाच्या बॉन्डवर ती ही संमती घेऊन माननीय तलाठी अधिकारी यांना आपल्याला ते द्यावं लागतं. आणि जर याच्यामधूनही जर त्या मयत व्यक्तीला 2 भाऊ असतील आणि त्या 2 भावाच्या नावावरती ही जमीन करायची असेल तर अशीच पूर्वसंमती घेऊन वारसदारांची जे काही वारसदार असेल तर अर्धी अर्धी जमीन ही अर्ध क्षेत्र त्या भावांच्या नावावर होऊ शकतं, करता येतं. आणि आता विषय आहे, एखादी मयत व्यक्ती असेल आणि त्या मयत व्यक्तीच्या नावावर अनुदान असेल, अतिवृष्टीचे पैसे असतील किंवा विम्याचे पैसे असतील किंवा इतर शासकीय पैसे असतील, हे जर आपल्याला बँक खात्यामधून त्या मयत व्यक्तीचे उचलायचे असतील तर जर त्या मयत व्यक्तीचं आपल्याकडं बँक पासबुक असेल आणि त्या बँक पासबुकला त्या मयत व्यक्तीनं कोणाला वारसदार केलेला असेल, नॉमिनी जोडलेला असेल तर संबंधित बँकचे जे काही मॅनेजर असतात, व्यवस्थापक असतात, ते तुम्हाला सांगतील की काय काय डॉक्युमेंट लागतात. त्या डॉक्युमेंटची पूर्तता करून तुम्ही ते पैसे उचलू शकता. पण जर मयत व्यक्तीचा पासबुकच तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला ते पैसे उचलायचे असतील तर तुम्हाला एखाद्या वकिलांना भेटावं लागेल आणि वकील काय करेल, पूर्ण वारसदारांचे जे आधार कार्ड आहेत, आधार कार्ड त्यांच्या सह्या वगैरे घेऊन ती प्रोसेस करेल आणि किती पैसे आहेत त्या पैशाच्या प्रमाणात वकील सरकारप्रमाणे चलन भरून घेईल आणि चलन भरल्यानंतर तुम्हाला वारसा हक्क प्रमाणपत्र देईल आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारे तुम्ही ते बँकमध्ये जमा करून ते पैसे उचलू शकता. धन्यवाद. जय हिंद.